शकतो. सारांश लेखनामध्ये काय आहे तर सारांश लेखनात एक गोष्ट लक्षात घ्या की सारांश लेखन हे आपल्याला अनसीन पॅसेजचं लिहायचं असतं. ते सीन नाहीये. आपल्याला माहिती आहे 2 पॅसेज सीन येतात आणि एक अनसीन पॅसेज येतो 4 मार्कासाठी. तो जो अनसीन पॅसेज येणार पेपरमध्ये त्याचंच आपल्याला सारांश लेखन म्हणजे समरी रायटिंग करायचं. समरी रायटिंग काय असतं? एखादी गोष्ट नीट समजून घ्यायची आणि नंतर स्वतःच्या शब्दात लिहायची. तिथल्या ओळी जशाच्या तशा कॉपी केल्यात 0 मार्क आहे त्याला. तुम्हाला वाटेल की एवढा मोठा पॅराग्राफ मधून मी 4 ओळी कॉपी करतो आणि लिहितो म्हणजे मग मला मार्क मिळतील का? नाहीच मिळणार. कारण सारांश लेखनाचा पहिला नियम आहे की तुम्ही स्वतःच्या शब्दात मांडायचे. याच्यासाठी तुमची मराठीची वोकॅब्लरी तेवढी स्ट्रॉंग पाहिजे, वाचन चांगलं पाहिजे. ज्याचं वाचन आणि मराठी ह्या दोन्ही गोष्टी खरंच चांगल्या आहेत तो माणूस पत्रलेखनाच्या ऐवजी सारांश लेखन लिहूच शकतो. कारण टाइम सेव्हिंग येते. सारांश लेखनासाठी 4च ओळी लिहायच्या आहेत, पत्रलेखनासाठी पूर्ण पान लिहायचंय. पण आपली मराठी शुद्ध आहे का? आपले कानामात्रा जागेवर आहेत का? हे विचार करून मग आपण ऑप्शन निवडायचा. कानामात्रा जागेवर आहेत? अशा अशा इकडे तिकडे जातात ना त्या जरा. हां, त्यासाठी पण आपण शिकवताना सगळे रायटिंग स्किल शिकवतो. कारण चॉईस जो आहे तो मुलांनी तिथे पेपरमध्ये करायचा असतो, आहे की नाही? ते तुम्ही ठरवायचं. कारण मी स्वतः कुठल्याही गोष्टीसाठी फोर्स नाही करत की तुम्ही हेच लिहा. तुम्हाला तिथे जे सोपं वाटेल, जे तुम्हाला वाटेल की आपण ज्यात स्कोर करू शकतो ते लिहा. फक्त मी तुम्हाला माझं मत सांगितलं की पत्रलेखन हे जास्त स्कोरिंग आहे त्यातल्या त्यात. चला, टॉपिकचं नाव लिहा. सारांश लेखन. माझ्यावर म्हणा, मूळ उतार्यातील विचार काय आहेत? मूळ उतारा म्हणजे कुठला? तो अनसीन पॅसेज. तिथे पॅसेज प्रिंट होऊन येत नाही. पॅसेज जो आहे ना तो तिकडे आधीच प्रिंट असतो पेपरमध्ये. पत्रलेखनाच्या खाली कसं लिहिलेलं असतं? अपठित उतार्याचे सारांश लेखन लिहा. हे लक्षात ठेवा. पॅसेज अपठित उतार्याच्या इथे असतो. म्हणा ते समजून घेऊन संक्षेपाने. संक्षेपाने म्हणजे इन शॉर्ट. आपल्याला ढिगभर लिहायचंय का? नाही. मग त्याला समरी रायटिंग म्हणू का? त्याला स्टोरी रायटिंग म्हणावं लागेल. समरी म्हणजे शॉर्ट मध्ये लिहायचंय, 4च वाक्यात लिहायचं. 4च वाक्य हवी आहेत, पण ती शुद्ध मराठीत हवी आहेत आणि त्यात त्या पॅसेजचं पूर्ण मिनिंग आलं पाहिजे. ते जर नाही आलं तर मार्क दिले जाणार नाहीत. म्हणा, संक्षेपाने, सहजपणे, नेमक्या शब्दात लिहिणे यालाच सारांश लेखन असे म्हणतात. डेफिनेशन लिहून घ्या. आता बघा, कुठली गोष्ट यात मुळात लक्षात ठेवण्यासारखी आहे तर पहिलं, प्रथम दिलेला उतारा. उतारा म्हणजेच पॅसेज, तो नीट वाचायचा. कारण आपल्याला तो समजून घेऊन समरी लिहायची आहे. उगाच मनात येईल ते काही लिहायचं नाही. वाचता वाचता उतार्यातील महत्वाचे मुद्दे अधोरेखित करा, म्हणजे अंडरलाईन करा. असं जरी इथे लिहिलेलं असलं तरी जे नवीन नियम आहेत त्यानुसार आपण क्वेश्चन पेपरवर काही लिहित नाही. जो तुमचा क्वेश्चन पेपर असतो त्याच्यावर वरती बॉक्स दिलेले असतात, बोर्ड नंबर टाकतो आपण त्याच्यावर, आणि पेपरवर काही लिहायला अलाउड नाहीये. त्यामुळे हवं तर छोटासा डॉट करा जिथे तुम्हाला महत्वाचे मुद्दे वाटेल. आपली पेन्सिल किंवा पेन हातात असतं त्याने असा छोटासा डॉट करायचा, म्हणजे ते लिहिल्यासारखं नाही आणि आपल्यालाही मुद्दे लक्षात येतात. उतार्यातील विचार मांडताना जी काही उदाहरणं तिथे दिलेली आहेत, काही ना काही एक्झाम्पल दिलेलं असतं. त्याचप्रमाणे अलंकार. अलंकार म्हणजे फिगर ऑफ स्पीच इन मराठी. फिगर ऑफ स्पीच करता ना इंग्लिशमध्ये, त्यालाच मराठीत आपण काय म्हणतो? अलंकार. विशेषणे मीन्स ऍडजेक्टिव्ह जी वापरलेली असतात कुठल्या माणसासाठी, एखाद्या शहरासाठी, जागेसाठी, जे काही वर्णन केलेलं आहे तिथे ते सारांशमध्ये लिहिण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तिथे जी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत ते समरी रायटिंगमध्ये लिहायचे नसतात, त्याच्या मागचा विचार लिहायचा असतो. उतार्यातील निवडक वाक्ये. समजा तुम्ही असं ठरवलं, पॅसेज समोर आहे, हा ही 4 वाक्य मला यात महत्वाची वाटतात,
मारली कॉपी, लिहून टाकली. वाक्य जशीच्या तशी सारांश लेखनात लिहिणे आवश्यक नाही. म्हणजे आपण लिहायची नाहीत. ॲज इट इज कॉपी काहीच करायचं नाहीये. जर ॲज इट इज काही कॉपी केलं तर त्याचे गुणच मिळणार नाहीत आपल्याला, मार्कच देणार नाहीत. समजलंय? येतंय लक्षात? हा. यातला फक्त फर्स्ट आणि थर्ड पॉइंट लिहा. फर्स्ट आणि थर्ड पॉइंट लिहा. करायचं. चला पुढे लक्ष. उतार्यामध्ये जर अवतरण चिन्ह कळतं, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा किंवा डबल इन्व्हर्टेड कॉमा देऊन एखादा मजकूर दिलेला असेल. अच्छा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आपण कुठे वापरतो? एखादं महत्वाचं नाव असेल तर सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. एखाद्याने बोललेलं असेल, हा, तर डबल इन्व्हर्टेड कॉमा येतो, म्हणजे माहिती आहे. तर तो मजकूर सारांश लेखनात जसाच्या तसा घ्यायचा नाही. कॉपी काहीच करायचं नाहीये त्या पॅसेज मधून. आवश्यक असल्यास तो मजकूर तृतीय पुरुषी निवेदनात, तृतीय पुरुषी म्हणजे ॲज अ थर्ड पर्सन, हा, थर्ड पर्सन सारखं लिहायचं. तृतीय पुरुषी निवेदनात अगदी थोडक्यात, इन शॉर्ट. टोटल लाईन्स आपल्याकडे किती आहेत? 4. आपण एखाद्याचं बोलणं जर का 2 लाईन लिहिलं, पुढचं, आणि जर सारांश लेखन आपण मोठं लिहिलं तर ते कट होतं आणि 0. कारण लिहिण्याची पद्धतच समरी आहे ना. सारांश लिहिताना त्यात परिच्छेद करायचे नाहीत. परिच्छेद म्हणजे पॅरेग्राफ. काय येणार नाहीत त्यात? पॅरेग्राफ छोट आहे, हा. 4 ओळीत किती पॅरेग्राफ बनवणार आहात? कमीत कमी शब्दात सारांश लिहिणे व त्यातून परिच्छेदातील आशय, आशय म्हणजे त्याचं मिनिंग, पूर्ण अर्थ प्रतिबिंबित होणे महत्वाचे आहे. म्हणजे पूर्ण त्याचा अर्थ आपल्याला त्यातून कळला पाहिजे. कोणाला कळला पाहिजे? जो चेक करतोय त्याला कळला पाहिजे. हा. याच्यातून फक्त 5वा मुद्दा लिहा. सारांश लिहिताना त्यात परिच्छेद करू नये. फक्त एकच मुद्दा याच्यातून लिहून घ्या. एकच ओळ आहे बघा, पटकन लिहायची. आपण पुढे सुरुवात करू. आता बघा, सारांश लेखनासाठी ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत, सगळ्यात पहिल्यांदा काय आहे? तर दिलेल्या परिच्छेदाचा थोडक्यात, थोडक्यात म्हणजे इन शॉर्ट, कमीत कमी शब्दात सारांश लिहिणे अपेक्षित आहे. म्हणजे एक्सपेक्टेडच काय आहे की आपण नीट लिहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट बघा, आधी सारांश लेखनाचा उतारा 100 ते 120 शब्दांचा, म्हणजेच तो अनसीन पॅसेज असतो, तोच छोटासा पॅसेज असतो. आणि आपल्याला आता त्याच्यावर काय येत नाही, काय विचारलं जात नाही अनसीन पॅसेज मध्ये? सांगा बरं. स्वमत विचारलं जात नाही. कमीत कमी शब्दात लिहायचंय. परिच्छेदाच्या सारांशातून संपूर्ण आशय, आशय म्हणजे त्याचं मिनिंग, ते तिथे आलं पाहिजे. सारांश लेखनाची मध्यवर्ती कल्पना, मध्यवर्ती कल्पना म्हणजे काय? सेंट्रल आयडिया त्याची स्वतःच्या शब्दात पाहिजे. परिच्छेदाचे वा सारांशाचे शब्द मोजायचे आहेत का? नाही. असं काही तिथे करायची गरज नाही. आता आपण एक पॅसेज वाचणार आहोत आणि त्यानंतर त्याचं सारांश लेखन कसं लिहितात ते बघूया. उदाहरण बघूया. पॅसेज लिहून घ्यायचा नाहीये, कारण पॅसेज आपल्याला एक्झाम मध्ये प्रिंट होऊन येतो, म्हणून तो आपण फक्त वाचणार आणि त्याचं उत्तर कसं लिहितात तेवढं आपण लिहून घेणार. ठीक आहे? माझ्यावर म्हणा. श्रावणात अखेरीस येणारा नागरी संस्कृतीतला सगळ्यात मोठा सण म्हणजे पोळा. लहानपणी बैल पोळ्यावर कविता किंवा छोटासा धडा आपण शिकलेलो आहोत. लक्षात आहे? बैल पोळ्याच्या दिवशी काय काय करायचे? काय करतात? बैलांचं पूजा करतात. पहिले त्याला आंघोळ घालतात, त्यांची शिंग वगैरे रंगवतात, त्यांच्या पाठीवर छान झुली घालतात. त्यांना काय खायला देतात त्या दिवशी? पुरणपोळी. बरोबर. म्हणा, ज्या बैलांच्या श्रमांवर सारी कुणबीक चालते. कुणबीक म्हणजे काय? शेती. शेती, हा. मग शेतीची सगळी कामं, आत्ता ट्रॅक्टर आले ना, पूर्वीच्या काळी ट्रॅक्टर होते का? नाही. मग सर्व काम कोणाकडून करून घ्यायचे? बैलांकडून. बरोबर. त्या बैलाला सजवून त्याची पूजा करतात. मानेवर जू आल्यानंतर, जू म्हणजे काय? नांगर.
नांगर माहितीये? बैलाच्या मानेवर ठेवला जातो ना तो नांगर. तो सतत ठेवल्यामुळे बैलाचे जे खांदे असतात तिथे गठ्ठा तयार होतो. असं नाही की शेतकरी फक्त त्याच दिवशी त्यांना तेल लावतात वगैरे. शेतकरी बैलांना स्वतःच्या मुलाप्रमाणेच सांभाळतात. आणि ते नेहमीच तुम्ही जर कधी गावी गेलात तर बघा, फक्त बैल पोळ्याच्या दिवशी आंघोळ घालतात असं नाही. त्यांचा ठरलेला दिवस असतो की आठवड्यातून एक वेळा किंवा दोन वेळा जशी ज्याची कामं असतात शेताची त्याप्रमाणे. आणि मग त्या दिवशी ते लोक त्या बैलाला नेहमी दर आठवड्याला त्यांचं ठरलेलं असतं, है ना, मस्त बैलाला शॅम्पू बिंपू लावून आंघोळ घालतात. हा, साबणापेक्षा शॅम्पूने आंघोळ घालायला सोपं जातं. म्हणा, एक निबर गट्टा बैलाच्या खांद्यावर पडलेला असतो. बैलाचे खांदे या दिवशी मळले जातात. म्हणजेच खांद्यांना काय लावतात? तेल लावतात. येस, याला खांदे मळण असे म्हटले जाते. शेतकऱ्याचे घर या सणाला दिवाळी इतके सजते. माणसे बैलांचा साज शिणगार. साज शिणगार म्हणजे काय असतं? सजवतात. हा बघा, बैल पण मेकअप बिकअप करून रेडी करण्याच्या कामात गुंतलेली असताना घरातल्या बायकांची वेगळीच लगबग चाललेली असते. घरातल्या बायकांची कुठली लगबग असेल? स्वयंपाकाची, बरोबर. अख्खे कुटुंबच या कामात गुंतते. या दिवशी घराचा कोपरान कोपरा उजळला जातो. आता पूर्वीच्या काळी मातीची जमीन असायची, शेणाने सारवली जायची, म्हणून तिथे आलंय की घर सारवून झाल्यानंतर. हा, आता गावी सुद्धा मोस्टली सगळीकडे फरशा वगैरे आपल्याला दिसून येतात. म्हणा, भिंतीवर घराच्या दारापासून ते गोठ्यापर्यंत 5 बोटांनी चुन्याचे ठिपके मारले जातात. तुमच्यापैकी कोणी जर का कोकणात वगैरे कधी फिरायला गेलात तर आजही तुम्ही तिथे बघाल की ती चुनकळी असते, म्हणजे तो चुना मिळतो तो वेगळा, आणि तो पाण्यात भिजवला जातो. आणि आपली ही जी 4 बोटं आहेत त्या 4 बोटं त्या चुन्यात बुडवायची, आणि त्यानंतर अशी अशी या बाजूला आणि या बाजूला ते डिझाईन काढायची पद्धत असते. आणि कधीही अंगण सारवून झाल्यानंतर ते नुसतं ठेवत नाहीत. ते काहीतरी डिझाईन, ते तुळशीच्या समोर काहीतरी काढणार किंवा अंगणातून जिथून आपण एंट्री करतो ना, आणि एक आत यायचा रस्ता होतो आणि एक अजून एक बाहेर जायचा असतो, त्या दोन्ही ठिकाणी थोडी तरी डिझाईन काढली जाते. हा, ते नुसतं ठेवत नाही. तर तेच इथे चुन्याचे ठिपके मारले जातात. जास्त काही मोठी डिझाईन नसते, आपली साधी. हा, म्हणा, घरातल्या बायका गेरूने. आता गेरू तो तरी दिवाळीच्या वेळेला पाहिला आपण. दिवाळीच्या आधी बघा, मातीचा एक चौकोन घराच्या बाहेर बनवतो. तो दगड मिळतो, थोडासा पाण्यात भिजवला आणि तो असा जमिनीवर हे केला की तो चौकोन आपल्याला तयार करता येतो. तो गेरूचा दगड. ब्राऊन कलर खाली, आपण ब्राऊन कलरचा खाली कलर केला ना की ती रांगोळी छान उठून दिसते त्याच्यावर. मग त्या दिवाळीच्या वेळेला कलर विकणाऱ्या ज्या बायका असतात ना त्यांच्याकडे ते तुम्हाला गेरूचा दगड मिळतो. तोच गेरूचा दगड. म्हणा, घरातल्या बाया गेरूने गोठ्यात देवळीच्या, देवळी म्हणजे गावचा देव्हारा, हा, देवांचा, हा, दरवाजाच्या दोन्ही बाजूला बाहुल्या काढतात. गुणाकाराच्या आकारासारख्या, म्हणजे अशा क्रॉस लाईन करायच्या आणि मग त्या जोडायच्या. त्याच्यावरती एक गोल काढायचा, दोन साईडला दोन असे हात दाखवायचे, पाय दाखवायचे. पद्धत पद्धत पूर्वी थोडी असे चित्रकार होते तिथे, आपलं साधं सुध. हा, 2 रेषा परस्पर तिरप्या काढल्यानंतर बाहुलीला पाय, हात, डोके काढले जाते. अशी सारी सजावट करून
घरदार लख्ख केले जाते. पोळ्याला पावसाची दिशा बदलते. अच्छा, हे पूर्वीच्या काळी होतं, पावसाची दिशा बदलते, पाऊस कमी होतो. सध्याच्या काळात पावसाचं काय? हा, अरे मेरी मर्जी. हा, त्याचा आता सध्या पावसाचं तर तेच आहे ना. असा कुठला पर्टिक्युलर पावसाळ्याचा सीझन राहिलाय का? मी ठरवलं की मी येणार, असं आहे. सध्या कसं आहे, संध्याकाळी 4 वाजले की सुरू होतो, आहे की नाही? अशी 4 वाजले की घंटा वाजते पावसाची. 4 वाजले. पावसाची दिशा बदलते म्हणून पोळा अन पाऊस झाला भोळा, अशी पूर्वीच्या काळी म्हण होती. हा, असे म्हटले जाते. आता आपण बघा, 2 स्लाइड होत्या पूर्ण पॅराग्राफच्या. बरोबर, आता बघा त्याचा सारांश किती येईल. 4 ओळी. हा, इथेच टॅलेंट वापरायचे. मग काय, वोकॅबलरी पक्की पाहिजे याला. हा, टॅलेंट याला आहे. 2 स्लाइड पूर्ण आपण इतका वेळ वाचला, त्याचा सारांश एवढा आहे. म्हणा माझ्याबरोबर, पोळा हा शेतकऱ्यांच्या जीवनातला महत्वाचा सण असतो. आयुष्यभर बैलांच्या ज्या खांद्यांवर जू ठेवला जातो, त्या खांद्यांची शेतकरी मालिश करतो. घरदार खास सजवले जाते. बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते. पोळा या सणाच्या दिवसापासून पाऊस थोडा कमी होऊ लागतो. आपण जे नियम लिहिलेत ना, त्याच्या खाली उदाहरण, उदाहरण म्हणजेच एक्झाम्पल म्हणून फक्त हा सारांश लिहून घ्या, पॅरेग्राफ कॉपी करायचा नाही. हा, हो. पण आपण सारांश लेखन का शिकवून ठेवतो? समजा एखाद्या वेळेला पेपरमध्ये पत्रलेखनाचा टॉपिकच कळला नाही तर. जसं पत्रलेखनामध्ये एकदा विचारण्यात आलं होतं की विद्युत भारनियमनासंबंधी तक्रारपत्र लिहा, हा बोर्डात आलेला टॉपिक होता. विद्युत भारनियमनाचा अर्थ लोड शेडिंग असा होतो. मग लोड शेडिंग हे जर तिथे विद्युत भारनियमन जर कळलंच नाही, मग काय 5 मार्क सोडून द्यायचे? मग त्यावेळेला आपल्याला सारांश लेखनाची गरज लागेल ना, म्हणून आपण शिकवतो. एक ऑप्शन आपल्याकडे तयार पाहिजे ना. जसं एका वर्षी पत्रलेखनात काय विचारलेलं, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पाहण्याची परवानगी मागणारे पत्र लिहा. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीए, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, त्याचं मराठीतलं नाव आहे ते. पत्र सोपंच होतं. हा, नाही द्यायची गरज नाही. प्रेझेंटेशनसाठी देऊ शकतो, पण त्याला काही मार्क कमी होणार नाहीत, दिले नाहीत. मग आता ते राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी नाही ज्याला कळलं, त्याचे गेलं ना मार्क. म्हणून ऑप्शन ठेवायचा. आपण जर का चांगलं लिहिलं शुद्ध मराठीत तरच मार्क आहेत, नाहीतर मिनिमम मार्क्स 1 किंवा 1.5. 5 मार्काचं आहे, पण आपली मराठी किती शुद्ध आहे त्याच्यावर पण आहे ना. हे बघ, मोस्टली पॅराग्राफ हा भूतकाळातच आलेला असतो, त्यामुळे उत्तर लिहिताना ते भूतकाळातच जातं. समजा पॅराग्राफ प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर मग उत्तर सुद्धा प्रेझेंट टेन्स मध्ये येईल. तिथे जो काळाचा वापर झालेला आहे त्याप्रमाणेच आपल्याला लिहावं लागतं. चला, झालं लिहून. अक्षर चांगलं काढा. सारांश लेखन कसं लिहायचं, काय लिहायचं, लक्षात आलंय प्रत्येकाला?